रहिवासी आहेत. MA BTED PET असून सेट परीक्षा त्यांनी नुकतीच उत्तीर्ण केली आहे. विविध कवी संमेलनांमध्ये सातत्यानं त्या कविता सादर करत असतात. नुकत्याच सातारा इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सुद्धा कविता सादरीकरणाची त्यांना संधी मिळाली. त्यांचं काव्यलेखन प्रामुख्यानं मुक्तछंदात आहे. समकालीन भावविश्व मांडतं. स्वयंसिद्धा फाउंडेशन या NGO मध्ये त्या कल्चरल हेड म्हणून कार्यरत आहेत आणि अक्षर मानव संस्थेमध्ये वेस्टर्न जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं काव्यलेखन अभ्यास, अनुभव आणि अभिव्यक्ती याच्यातून स्वतंत्र साहित्यिक ओळख निर्माण करते. उपस्थित सर्वांना नमस्कार. मी कल्पना उघाडे. माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री जन्म. लिहिवत नाही, बोलवत नाही, काहीच कुणाला सांगू नये. लिहिवत नाही, बोलवत नाही, काहीच कुणाला सांगू नये. न जाणू कुठून माझ्या एखाद्या शब्दाला लागायची निषेधाची किनार. न जाणू कुठून माझ्या एखाद्या शब्दाला लागायची निषेधाची किनार आणि भडकून उठायच्या सामाजिक नीतिमत्तेचा ठेका घेतलेल्यांच्या भावना. तिकडे अफगाणिस्तानात पहा कशा चिरडल्या जात आहेत बायका. तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे, नशीबवान समजा तुम्ही इथे आहात. कुठे काही बोलूच नाही, कुणाला तोंड दाखवूच नाही. खोल खोल शिरत जावं आपल्याच पोषात. तिथे तरी निदान सुरक्षित राहू आपण. न जाणो कोणती हालचाल, कोणता सूर, कोणता श्वास तुम्हाला कुठे कधी खुपे रुते. की असं करावं अख्ख्या स्त्री जातीनेच, कुठेतरी गायब होऊन जावं. की असं करावं अख्ख्या स्त्री जातीनेच, कुठेतरी गायब होऊन जावं. नको नको, आम्ही एवढ्या खराब आहोत तुमच्यासाठी, ओझे आहोत तुमच्यासाठी. नकोच ना मग आमचे असणे. न जाणू आमचे असणेच आमचा अपराध ठरावा. आमचे असणेच आमचा अपराध ठरावा. धन्यवाद.